वर्षामागून वर्ष सरत जातात, दिवसामागून दिवस भरत जातात, घड्याळाचे काटे पण फिरत राहतात. पण काही गोष्टी मनाच्या गाभाऱ्यामध्ये घर करून बसलेल्या असतात आणि ते पण कधीही न बदलण्यासाठी, कधीही न उलटण्यासाठी आणि कधीही न पलटण्यासाठी. जीवनात आहे ना, कधीच काहीच संपत नसतं. नेहमी एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असतं. त्यामुळे कोणाच्या आध्यात मध्यात राहण्यापेक्षा अध्यात्मात राहिलेलं कधीही चांगलंच असतं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि या आधीच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आणि हा व्हिडिओ आहे परवाचा. फौजी साहेब पुरण करतात, असं मदत करतात बरं का फौजी साहेब. मला असा नवरा मिळायला आहे ना 7 जन्म घ्यावा लागत आहेत बरं का. तर आम्ही असं पुरण करत असतो बरं का. हे पा, कढईमध्ये मी गूळ घालून गरम केलं होतं आणि खाली पातेलं ठेवलं, त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवली आणि एका पळीने असं फौजी साहेब ते पुरण थोडंसं असं प्रेस करतात, म्हणजे ते खाली बारीक झालं जातं. आणि ते पातेल्यामध्ये मावायचं नाही ना, त्याच्यामुळे फौजी साहेबांनी हे पा ह्या पातेल्यामध्ये काढून ठेवले. तर हे पा एकदम बारीक झालं जातं. तर असे फौजी साहेब मला मदत करतात तेव्हा सगळं शक्य होतं बरं का. नाही तर एकट्या बायाच्याने काय होणार आहे एवढं सगळं आवरायचं म्हणल्यावर, आहे ना जी. मग झालं ना. धन्यवाद मंडळ, आपले आभारी आहे. आभारी आहे. पुरण झालं ना म्हणजे स्वयंपाक झाल्यासारखं वाटतं. पुरणच महत्वाचं असते. आता फौजी साहेबांना लवकरच जायचं होतं ड्युटीवर. तर ते काय बोलले, ड्युटीवर जाण्याआधी मी तुला थोडंसं आवरून देतो म्हणले, म्हणजे तुला जास्त कामाचा लोड येणार नाही. तर त्यांनी मला पुरण करून दिलं आणि त्यानंतर मी त्यांना 2 चपात्या करून दिल्या. त्यांनी 4 चपातीच खाल्ली. म्हणले काय नको करत बसू, तुला स्वयंपाक पण करायचा आहे पोळ्याचा, तर मला चपातीच करून दे मग. तर त्यांनी 4 चपाती खाल्ली, ते गेले ड्युटीवर. आता राजूला पण जायचं होतं कामावर, सागरला पण जायचं होतं कॉलेजला, त्याचे पेपर चालू आहेत ना. तर राजूनी सागरनी पण 4 चपातीच खाल्ली, मग ते पण गेले. आणि घरी कोण राहिलं मग, मी आणि आकाश फक्त. तर आकाशच्या अकॅडमीचे क्लास संपलेले आहेत, म्हणजे त्याचं पोर्शन संपले, त्याच्यामुळे तो घरीच अभ्यास करतो आता. तर मी काही त्याला जास्त डिस्टर्ब करत नाही. जास्तच गरज पडली तरच मी त्याला आवाज देत असते फक्त. आता मी आमटीचं वाटण काढलं आणि कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं भात शिजाय घालण्यासाठी. आणि सगळ्यात आधी मी पोळ्यासाठी कणिक भिजून ठेवलं होतं, म्हणजे पोळ्या छान झाल्या जातात. आणि पहाटे 5 वाजता उठल्यानंतर मी सगळ्यात आधी पुरण घातलं होतं शिजायला, त्यामुळे मला फौजी साहेबांनी पुरण पण बारीक करून दिलं होतं. आता कुकरला मी भात घालणार होते शिजायला, पण लक्षात आलं आपल्याला वरण पण घालायचं आहे थोडंसं, कारण वरण, भात, मेथीची भाजी, पोळ्या, आमटी, गुळवणं हे ते सगळं असं ताट भरून असलं की छान वाटतं. त्यामुळं म्हणलं वरण पण घालते थोडंसं. आणि कोणतंही नैवेद्याचं ताट बनवायचं म्हणलं ना, तर वरण भाताशिवाय, भाजीशिवाय ते ताट अपूर्णच वाटतं. आता कुकरला लावली मी डाळ आणि त्यानंतर आता अलीकडल्या गॅसवरती मी कढईमध्ये आमटीचं वाटण भाजून घेत होते. आता स्वयंपाक करताना मी काय करते, कमीत कमी भांडे वापरण्याचा प्रयत्न करते, म्हणजे भांडे घासायला जास्त निघत नाही. आता ज्या कुकरमध्ये मी पुरण शिजायला घातलं होतं ना, पुरणाची डाळ, तर ते पुरण काढून घेतलं होतं कढईमध्ये आणि ते पुरण गरम केलं, कुकर भिजू घातला, कुकर घासून घेतला आता. आणि कुकरमध्ये मला भात घालायचा होता ना, तर त्याच्यामध्ये मी आता डब्यामध्ये डाळ लावली आणि ती डाळ शिजली ना डब्यामधून, तर तो डबा आल्हादवरती काढून घ्यायचा आणि त्याच कुकरमध्ये पुन्हा भात शिजायला घालायचा, म्हणजे डबल भांडे भरवायची गरजच पडत नाही. आता ज्या कढईमध्ये मी पुरण गरम केलं होतं ना गूळ घालून, तर ते पुरण काढून घेतलं, ती कढई पुन्हा घासून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता आमटीचं भाजलंय मी आणि आमटीचं ते वाटण भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलंय आणि त्याच्यामध्येच मी फोडणी देऊन आता त्याच कढईमध्ये आमटी बनवणार होते. म्हणजे भांडे किती कमी निघत आहेत ना, तर आपण जे खरकटे भांडे येतं ते बेसिनमध्ये टाकून देत राहायचे आणि दुसरे भांडे घेत राहायचे, म्हणजे काय होतं, ते बेसिन आहे ना भांड्यानी गच्च भरती आणि इकडं स्वयंपाक करावा की ते भांडे घासावं काही सुचतच नाही. त्यामुळं जसे भांडे लागते ना तसं आपण ते घासून घ्यायचं पुन्हा वापरायला, म्हणजे ते बेसिनमध्ये भांडे अजिबात साचत नाही. मी तर असंच करत असते, नाहीतर मग ते जास्त भांडे पडले बेसिनमध्ये, त्या भांड्याकडं पाहूनच इकडं दबाव आल्यासारखं होतं पार. तर हे पा, हा चाकूचा सेट आहे ना, मी फक्त 80-85 रुपयाला 85 रुपयाला मागवलाय बरं का. एवढा भारी चाकूचा सेट आहे ना, काय सांगायचं. खूप धार आहे त्याला, पण घेतला ना तुम्ही व्यवस्थित जरा वापरा, म्हणजे सांभाळून, नाही का. खूप धार आहे त्याला. तर एवढं स्वस्तात मस्त चाकू भेटलेत ना मला. हे पहा, फ्लिपकार्टवरून घेतलेत मी.
तर 85 रुपयामध्ये काही आहे. तर तुम्हाला सुद्धा हा चाकूचा सेट घ्यायचा असेल ना, तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही घेऊ शकता. आणि प्युअर स्टेनलेस स्टीलचे आहेत बरं का हे. तर त्याला धारसुद्धा आपल्याला लावता येईल, मस्त येतं. तर चला पटपट आवरते मी आता. हे पहा, आमटीला उकळी येते आता. कोथिंबीर कापत होते, म्हणलं चला तुम्हाला हा मी चाकूचा सेट घेतलाय ना, कालच आलाय, तर तुम्हाला दाखवावं. तर चला आता सुवासिनीचा परत यायचा टाईम होईल, तोपर्यंत सगळा स्वयंपाक आवरला पाहिजे. आता डाळ झालंय, भात झालंय, आमटीला उकळी येते आणि पीठ पण मळून ठेवलंय, पुरण पण झालंय. आता मला वाटतं मेथीची भाजी करायची, पोळ्या लाटायच्यात आणि कुरडई भजत ते काढायचे. तर सुवासिनींसाठी मला ते ओटीचं सामान पण काढून ठेवायचे. पीस आणले होते मी कालच, पण आता ते सामान पण काढून ठेवावं लागेल ओटीचं सगळं. तर चला पटपट आवरून घेते. मी सगळं नाही दाखवत बसत, कारण एवढं कामं असतं ना की सगळं दाखवत बसलं ना कामच उरकत नाही. सगळं एकटीलाच करायचं ना. आणि सकाळचं कसं फौजी साहेबांना ड्युटीवर जायचे, सागरला कॉलेजला जायचे, त्याचे पेपर चालू आहेत, आकाश अभ्यास करतो, तरी मी त्याला थोडंफार बोलवते थोडंसं मदत करायला, तर तो थोडंफार करू लागतोय मला. तर सकाळ सकाळ कोणीच नसतं, राजू तर गेला पण कामावर सकाळ सकाळ, अशी घाई गडबड असती, त्यामुळे मला सगळं एकटीलाच आवरायचंय. तर त्यामुळे एकदम डीपमध्ये मी काही दाखवत नाही, जेवढं होईल तेवढं मी थोडं थोडं दाखवत राहते. तर चला पटपट आवरून घेते मी आता. तर हे कांदा पण एकदम पटपट कापला जातोय बरं का, पण व्यवस्थित कापायचा, कारण त्याला खूप धार आहे. फौजी साहेब मला तर खूप ओरडले, म्हणले कशाला हे चाकू मागवले तू, पहिलेच जे थ्रेडचे होते ना ते चांगले होते. कारण त्यांना माहिती आहे स्वयंपाक करताना मी नेहमी असं काहीतरी बोट कापून घेते, नाहीतर हात तरी भाजून घेत असते, त्यामुळे ते मला ओरडले. पण पहिले जे चाकू होते ना ते खूपच बोथट झाल्यासारखे झाले होते. त्यांनी टोमॅटो तर अजिबात कापत नव्हतं, त्याच्या टोमॅटोच्या स्किनवरती ते कवर असं घासावं लागायचं, तेव्हा ते टोमॅटो कापायचं कुठं. तर 8, 8:30, 9 वाजत आले होते काहीतरी, स्वयंपाक उरकत आला होता निम्मा अर्धा. चला म्हणलं आता आधी देवपूजा करून घेते मी. पोर्चजवळ आपले जे जास्वंदीचे झाडं आहेत ना, त्यांची कटिंग केली फौजी साहेबांनी, पण जास्वंदीचं थोडेसे फुलं असली की बरं वाटतं, त्यामुळं पाठीमागची जास्वंदी मी फौजी साहेबांना कट करूनच दिली नाही. त्यामुळं मग ते जास्वंदीचे फुलं घेतले. टेरेसवरून गुलाबाची फुलं, चाफ्याची फुलं आणले आणि देवपूजा करायला लागले. तर खूप घाई गडबड होती ना, त्यामुळं मंदिरामधले मी काही कपडे बदललेच नाही. देवांना अंघोळ घातली आणि स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून मी त्यांना स्थान दिलंय आणि अशी एकदम साधी सिंपल देवपूजा केली होती, कारण स्वयंपाक पण करायचा होता आणि पूजेमध्येच आपण जास्त वेळ घातला तर मग ते स्वयंपाक पण उरकणार नाही. आणि 12च्या आधी मला सुवासिनी पण जेवू घालायच्या होत्या. आणि देवपूजा झाल्यानंतर मी लगेच लागले पोळ्या लाटायला, कारण म्हणलं पहिला स्वयंपाक करून घेते, त्यानंतर बाहेरचं रांगोळी वगैरे काढन, कारण सकाळी उठल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला लागले होते ना, त्यामुळं रांगोळी वगैरे काढायला टाईमच नव्हता. बाहेरचं झाडूनसुद्धा फौजी साहेबांनी त्यांनीच घेतलं होतं. मी बाहेर काहीच नव्हतं केलं. तर म्हणलं पोळ्या करून घेते आणि स्वयंपाक उरकला ना, थोडासा वेळ राहिला ना, त्यानंतर मग बाहेरची रांगोळी काढन. आणि मला आता 18-19 वर्ष झाले बरं का, केडगावमध्ये राहते मी. पण मी ना गावचा वानगुण काही बदलला नाही बरं का. माझं गावचीच पद्धतीने मी असं स्वयंपाक करत असते. एकदम छोटीशी चपाती किंवा पोळी नाही करत. एकदम अशी मोठी तवाभर चपाती भाकरी करत असते बरं का. आणि ते पण एकदम गावच्या पद्धतीने. नाहीतर मग एकदम छोटं-छोटं केलं ना असं, तर ते समोरच्या माणसाला किती खावं आणि कितीक नाही असा प्रश्न पडतो. त्यामुळे एकदम मोठ्या चपात्या भाकरी मी असं करत असते. पोळ्यासुद्धा खूप अशा मस्त पुरण जास्तीचं घालून गुबू-गुबू केल्या होत्या. कारण माझा स्वतःचा अनुभव सांगते. मला पोळ्या आवडतात म्हणून असं मला वाटतं की काही माहीत नाही मला, पण मी माझा अनुभव सांगते. पोळ्या जर खायच्या म्हणलं ना, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं पुरण असलं ना, मला खूप राग येतो. ती पुरणपोळी म्हणजे असं खाल्ल्यासारखं वाटतच नाही. त्यामुळं पुरणपोळीमध्ये असं भरभरून पुरण घातलं ना, की ते खायला पण छान लागते. तर एकदम सपासप रपारप मोठाल्या अशा मी पुरणपोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग आता थोडासा वेळ राहिला होता. बायका यायला मी त्यांना फोन केला होता. म्हणलं आवरलंय तुम्ही या. मला फक्त भजे काढायचे होते आणि कुरडई पापड तळायचं राहिलेलं होतं. पण म्हणलं ते भजे गरम-गरम जरा काढले ना छान लागतात. त्यामुळे ते जरा पाठीमागच ठेवलेत आणि बायकांना येऊपर्यंत पटकन हळदीचं लेपन आणि रांगोळी काढून घेते म्हणलं. कारण कोणताही कार्यक्रम असू दे, सणवार असू दे, असं काही विशेष थोडंसं असलं ना, की हळदीचं लेपन, रांगोळीशिवाय ते असं अपूर्णच वाटल्यासारखं वाटतं. त्यामुळं मग मी हळदीचं लेपन करते पटकन. आणि रांगोळीला काही जास्त वेळ नव्हती लावणार मी, कारण खाली रांगोळीचा गालिचा करणार होते आणि त्याच्यावरती आपल्या ज्या रेडी रांगोळी येतात ना मला प्रमोशनसाठी, तर त्याच ठेवून देणार होते. तर घाई गडबडीच्या कामाला त्या रांगोळ्या पण खूप कामाला येतात बरं का. आता एका ताईंनी मला प्रमोशनसाठीच ह्या म्हणजे रांगोळीचे जे साचे असतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, काहीतरी कोलम रांगोळी का काहीतरी म्हणतात त्याला, काहीतरी वेगळंच नाव आहे वाटतं.
तर ते रांगोळीचं बॉक्स ताईंनी मला पाठवून दिलेलं. त्याच्यात खूप प्रकारच्या रांगोळ्या येतात. तर तेच मी आता इथं उंबरठ्याजवळ ठेवून दिलं आणि थोडीशी रांगोळी असं स्प्रेड केली होती खाली फक्त. तर एकदम छान वाटत होतं. तर दिवाळी दसऱ्यामध्ये मला ह्या रेडी रांगोळी आणि हे कोलम रांगोळीचे साचे आहेत ना, हे असं प्रमोशनसाठी आले होते. पण ते मला असं कामाला येतंय घाई गडबडीमध्ये बरं का. तर उंबरठ्या किती छान वाटत होता तुम्ही बघू शकता. आणि बाहेर पण मी पोर्चमध्ये पिवळी रांगोळी ना अशी थोडीशी पसरवली होती खाली आणि त्याच्यावरती ती रेडी रांगोळी ठेवली होती. तर एवढं भारी वाटत होतं ना आणि उंबरठा तर एकदम मस्त वाटत होता. तर हे हळदीचं लेपन आणि रांगोळीचं काम अगदी 15 मिनिटांमध्ये मी उरकवलं होतं बरं का. आणि रांगोळी काढूपर्यंत मी तेल तापायला ठेवलं होतं. कढईमध्ये आधीच मी तेल काढून ठेवलं होतं. तेल तापल्यानंतर लगेच मग मी कुरडई आणि पापड तळून घेतले. त्यानंतर भजे तळायचे होते. पण भजे गरम छान लागतात त्यामुळं मग फक्त नैवेद्यापुरते 2-4 मी तळून घेतले आणि मग म्हणलं आधी नैवेद्य दाखवावा देवाला आणि मग बायका आल्या की लगेच मग ताटं बनवता येतील. तर काय काय बनवलं होतं तुम्हाला दाखवते मी आता. तर वरण, भात, आमटी, मेथीची भाजी, कुरडई, पापड, भजे, पोळ्या, गुळवणी असं हे बनवलं होतं. तर सुवासिनीच्या स्वयंपाकासाठी किंवा पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये असं अजून काही बनवत असाल तर मला नक्की सजेशन द्या ताईंनो. कारण मी पण असं पाहूनच थोडंफार शिकलेली आहे, थोडी माहिती घेत. तुम्हाला तर मी बऱ्याच वेळा बोललेली पण आहे, की माझ्या सासरी असं कोणी काही करत नव्हतं. त्यामुळं मला कोणी काही शिकवलेलं नाही आहे. मी असं याचं त्याचं पाहत, माहिती घेतच असं मी सुवासिनींचं याचं त्याचं करत आलेली आहे. त्याच्यामुळं काही असेल ना त्याच्यामध्ये तर तुम्ही मला नक्की सांगा. कारण आपण आईच्या पोटातून शिकून नसतो आलेलो. आपल्याला सगळं जन्म घेतल्यानंतरच शिकायचं असतं. माणसाने नेहमी असं काही ना काही शिकत राहिलं पाहिजे. शिक्षण घेण्यासाठी असं काही ना काही शिकण्यासाठी आपल्याला वयाची मर्यादा नसते. आपण शिकू शकतो, माहिती घेऊ शकतो. तर असं मला काही ना काही असं माहिती घ्यायला आवडते. त्यामुळं मला कोणाला कोणी विचारणं किंवा माहिती करून घेणं असं कधीच कमीपणा वाटला नाही आणि वाटणार पण नाही. आणि मला आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून पण माहिती झालेल्या आहेत. तर मला तुमच्याकडून पण भरपूर काही शिकायला मिळतं. तर धन्यवाद सगळ्यांचे. मनापासून आभारी. तुम्ही मला असं छोट्या-छोट्या गोष्टी पण सांगत राहता. आता नैवेद्यापुरते मी भजे काढले होते ना, त्यामुळं मी नैवेद्य दाखवला देवांसाठी आणि आता बाकीचे भजे काढून घेते म्हणलं. कारण बायका जस्ट म्हणजे रस्त्यातच होत्या, येतच होत्या. फोन केला मी, त्या येतच होत्या. म्हणलं चला आता भजे काढते मी बाकीचे आणि काही तळवण्यासाठी अशी लोखंडाचीच कढई केलेली बरं का मी. तर आकाश आला होता. आकाशच आता हे शूट घेतोय बरं का. आता ट्रायपॉड नाही लावलेलं. आकाश आला होता ताटं बनवायला. म्हणला, "तू भजे काढते तोपर्यंत मी ताटं बनवतो." आणि हे पहा ताईंनो, माझा लाडू कसा ताटं बनवत होता. तर मला काय वाटतं ताईंनो, सगळ्यात जास्त आपल्या आयुष्यात काही महत्त्वाचं असेल ना, तर ते आपल्या लेकरांना संस्कार देणं महत्त्वाचं वाटतं मला. आणि मला खरंच स्वतःबद्दल आहे ना प्राऊड फील होतं, मी माझ्या लेकरांना एवढे चांगले संस्कार देऊ शकले. आणि कधी-कधी कसं व्हिडिओमध्ये मी माझ्या लेकरांचं गुणगान गात असते ना, मला असं वाटतं नजर लागन नको असं काही जास्त कौतुक करायला. नजर पण लागते बरं का ताईंनो, त्यामुळं मला लेकरांची कधी-कधी असं नजर पण काढावीशी वाटते. कोणी विश्वास करतं नाही करत पण नजर लागती हे मात्र नक्की बरं का ताईंनो. मला तरी काय वाटतं माहिती आहे का ताईंनो, देवाने स्त्रियांना 1000 दुःख दिलेत बरं का, पण आई होण्याचं एकच सुख तुला एवढं दिलंय ना, ते 1000 दुःख सुद्धा त्याच्या पुढं फिके पडतात. आई झाल्यानंतर एका स्त्रीचं जीवन कसं असतं ना, नशिबाने दिलेल्या वेदना मनात ठेवत असते. मुलांच्या हसण्यात ती स्वतःचं दुःख विसरते. आपले सगळे स्वप्न ती बाजूला सारवते आणि लेकरांच्या आनंदातच स्वतःला पाहत असते. आता किचनवरती थोडासा राडा झाला होता ना स्वयंपाक केल्यामुळं, तर ते मी आवरत होते आणि सगळं जे जेवण बनवलंय ना ते मी खाली ठेवत होते, म्हणजे ताटं बनवायला बरं पडतं. आता आकाश ताटं बनवतोय ना तोपर्यंत मी किचन थोडंसं आवरून घेतलं. तोपर्यंत लगेच बायका पण आल्या होत्या. त्यांना म्हणलं आम्ही ताटं बनवतो तोपर्यंत बसा हॉलमध्ये. आणि त्या 4घीच जणी आल्या होत्या. अजून 1-2 जणी यायच्या राहिल्या होत्या. तोपर्यंत त्या म्हणल्या आम्ही तुमचं टेरेस गार्डन पाहतो. तर त्या गेल्या होत्या मग टेरेस पाहण्यासाठी. आणि आपलं टेरेस गार्डन सगळ्यांना आवडलं बरं का. तर खूप कौतुक करत होत्या त्या. तर त्यांनी आपलं टेरेस गार्डन पाहिलं. त्यानंतर 2घी जणी यायच्या राहिल्या होत्या ना, त्या पण आल्या होत्या. मग आम्ही आलो खाली आणि म्हणलं चला आता जेवायला वाढते त्यांना. तर आकाशने ताटं बनवून ठेवले होते. त्या 2घी ताई आल्यानंतर लगेच मी जेवायला दिलं त्यांना आणि हळदी कुंकू लावलं. सगळ्यांचे जेवणं झाले निवांत. त्यानंतर आम्ही थोडंसं गप्पा गोष्टी मारत बसलो होतो. पण नंतर काही ताईंना जायचं होतं. त्यांचे छोटाले मुलं येणार होते स्कूलमधून. तर म्हणले आम्हाला जायचे. मग मी घेतल्या ओट्या भरायला. पण ती एक प्रथाच आहे. आता ती प्रथा तिथं विचारायला लागेल. त्या बांगड्या आणतात ते नाही ज्याच्याकडे पडल्या नाही म्हणत ना कोणी. आता आपण सवासण्या घातल्या त्यांनी सवासणी देऊन टाकायचं. काही आता आपण पाड्या भरतो ना, तर मग आपण
असं 9 दिवस. नाही आम्ही शोधून ना? मी सांगत राहिली एक जा. आपण आम्ही जाऊ ना. जायचं. आम्ही लय मजा केली का हो पण ह्यावेळेस. बापरे, आम्ही मी वरती तिथंच वरती होते. वाचलो, आम्ही मी तिथंच वरती नेपथीला पाणी किती पाणी होतं. आलेलं होतं, ते पुलातनं गाड्या घातल्या. आम्ही इथं बापरे. शॉर्ट पडली बाबा. मी तिथेच होती की मी नंतर व्हिडिओ बघितल्यावर म्हणलं तुम्ही कुठं होते ते म्हणलं तिथंच होतो म्हणलं हो. प्लॅन नवरोबाला वगैरे यावेळेतच द्यायचं. तर पाठीमागच्या वर्षी मी सुवासनी जेव घातल्या होत्या ना, तेव्हा मी सुवासनीच्या ओट्या नव्हत्या भरल्या, कारण आमच्या इकडं सुवासनी जेव घातल्या ना तर ओट्या भरतच नाही. त्यामुळं मी पण नव्हत्या भरल्या. पण बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आले की छाया ओट्या भरायच्या असतात, त्यामुळं मग मी ह्या वर्षी ओट्या आवर्जून भरल्या बरं का. तर पहा, तुमच्याकडून पण मला भरपूर काही शिकायला मिळतं. आणि असं गप्पा मारायला कोणी नाही ना आसपास, तर असं कोणी बायका आल्या ना मला भरपूर अशा गप्पा माराव्याशा वाटतात बरं का. जसं की मी तुमच्याबरोबर बडबड करत राहते नेहमी, तर तसंच मी थोडंसं बडबड करत बसले, त्यांच्याबरोबर मन मोकळं झालं. तर असा एकदम निवांत छानपैकी सुवासनीचा कार्यक्रम झाला. तर काही चुकलं असेल तर ते माझं, आणि जे बरोबर असेल तर ते देवाचं. तर काही चुकलं असेल तर तेही मला तुम्ही नक्की सांगा बरं का कमेंटच्या माध्यमातून. तर चला, हा व्हिडिओ मी तर एंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.